नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही आत्तापर्यंत आपली छान 3 पुस्तकं ऐकली असतील. जावई बापूंच्या गोष्टी असेल, तळघर असेल, भेटीगाठी असेल आणि आशा करते की तुम्हाला ही तिन्ही पुस्तकं यांचं वाचन आवडलं असेल आणि तुम्ही ती बघूनच किंवा ते ऐकूनच चॅनलवर आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. तर आज पुन्हा एकदा मी एक नवीन पुस्तक घेऊन तुमच्यासमोर आली आहे. पुस्तकाचं नाव आहे माझ्या बापाची पेंड. हे पुस्तक आहे द.मा. मिरासदारांचं. पूर्ण पुस्तक आपण वाचणार नाही आहोत. यातल्या काही निवडक कथा मी वाचणार आहे. त्यातली आजची कथा आहे माझ्या बापाची पेंड. आणि मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती करते की आपल्या चॅनलवर मेंबरशिप सुरू झालेली आहे. तर तुम्ही डाउनलोड किंवा सेव्हचं जिथे लाईकचं बटन असतं तिथे तुम्हाला मेंबरशिप पण आपली जॉईन करता येईल किंवा सुपर थँक्स नावाचा एक प्रकार आहे, ते करून सुद्धा तुम्ही चॅनलला मदत करू शकता. तर प्लीज तुम्ही अशा प्रकारे नक्की चॅनलला सपोर्ट करू शकता. आणि ऐकूयात आपण आजची कथा, माझ्या बापाची पेंड. कोंबडी आरवायची थांबली होती. थंडीने खुडूक होऊन बसलेली बाहेर येत होती आणि आता दाणे टिपीत उकिरड्यावर तुरु तुरु हिंडत होती. दिवस थोडासा वर आला होता. शाळेचा गजर लांबून ऐकू येत होता. गजर म्हणजे पहिली घंटा. म्हणजे शाळा सुरू व्हायला आता अगदी थोडा वेळ होता. आई घरात चुलीपाशी बसली होती आणि काटवटात पीठ घेऊन मळत होती. बाबा चिलीम ओढत होता. चिलमी खालची मळकी चिंधी पुन्हा पुन्हा नीट करत होता. चिलमीचा विस्तू मोठ्या मजेशीर फुलत होता. मी दप्तरात शाळेची बुके भरीत होतो. पाटी घालून दप्तर बांधल्यावर मी आईकडे गेलो. तिच्या भोवती नाचत म्हणालो, आये मला भुका लागल्यात ग, खायला दे. पण आईने माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. पीठ मळून मळून तिचे हात पांढरे फेक झाले होते. काकणांना सुद्धा पीठ चिकटले होते. आपला हात तसाच वर उगारून ती म्हणाली, उजाडला का दिस तुला? हा, चल चालतं हो, शाळेला उशीर होईल. आलं खा भाकरी, जा. अरे उठकी, निघ. मी तोंड वेडे वाकडे केले, कपाळाला आठ्या घातल्या. हा अपमान सहन करणे अशक्य होते. सामोपचाराने काम भागत नाही तर ठीक आहे. मग आवाज धारदार केला. म्हणालो, बघा तुझं इस्तूच हिजवतो. आई शांतपणे म्हणाली, होतो का नाही र बाहेर, का देऊया करा पाटा? हा उगीच आपला दम, ती कशाची उठते काम करता करता. दे पठ्ठे. जागीच अस्वलासारखा झुलत झुलत मी म्हणालो. मग आईने बाहेर वाकून बघितल्यासारखे केले आणि आवाजाची पट्टी वाढवून ती म्हणाली, बघा ओ, हे कार्टे कसं करताय ते बघा तुम्ही. तुम्ही सांगा आता ह्याला. मग बा चिलीम बाजूला करून ओरडला, कार भाड्या, कडकड लावली सकाळच्या पारी ते. जातो का नाही चाळत, का मोडू टांगड? माझा बा म्हणजे तरकट माणूस आहे. म्हणेल तसं केल्याशिवाय राहायचा नाही. तंगडे मोडीन म्हणाला तर मोडायचा, मागे पुढे पाहायचा नाही. एकदा मागे नरसू बामणाशी त्याची भांडणे झाली होती. तेव्हा तो म्हणाला, दम भडव्या, तुझे दातच पाडतो. आणि खरोखरच नरसूचे तोंड त्याने मोकळे केले. 2 महिने तुरुंगात जाऊन आला. भ्याला नाही. फार करारी स्वभावाचा. मी एकदम घाबरलो आणि पाटी दप्तर घेऊन दाराबाहेर असा पळालो. पण भुकेने आतडे तुटायची वेळ आली होती. रात्री लवकर झोपलो आणि जेवलोच नाही. आई झोपेतून उठवले तर तिच्याच अंगावर खेकसलो आणि पुन्हा पांघरुणात घुसमटलो. पण आता भूक मोठी जखास लागली होती आणि चिंचा, बोरे, आवळे काहीच नव्हतं खिशात. आता काय करावं? दाराबाहेर पडून मी विचार करत उभा राहिलो. मग कानात बोटे घातली आणि बाजूच्या गोठ्याकडे गेलो. आमच्या बाला अलीकडे बक्कळ पैसे मिळत होते. घरी निवांत बसून तो कसे काय पैसे मिळवायचा? काय की, पण त्याच्याजवळ पैसे असायचे एवढे खरे. त्या पैशांतूनच त्याने बाजारातनं गाय आणली होती. तेवढ्या जागेत पलीकडे तिच्यासाठी गोठा केला होता, पत्र्याच्या खोलीला लागून. कडवळाचा हिरवा घास सगळत गाय उभी होती. तरारल्या पोटाची ती गाभणी गाय मोठी शोभिवंत दिसत होती. पाठीमागे शेणाचा पाऊ पडला होता. चिपाडाचे तुकडे शेणात लडबडून खाली लोळत होते. पाण्याची डबकी झाली होती.
कोंबडीची पिल्ले फर्र करून तिच्या पायामधून जात तेव्हा शिंगे हलवून ती त्यांना हुसकून लावी. पुन्हा शेपटाने माशा उडवीत कडबा खाई. मोठी मजा होती. शिरणामुताच्या त्या वासातूनही एक खमंग वास माझ्या नाकात शिरला. तो वास ओळखीचा होता. कालच बाने तेलाच्या घाण्यावरनं शेंगदाण्याच्या पेंडी आणून पत्र्याच्या खोलीत टाकल्या होत्या. हा, तिथूनच वास सुटला होता. काय झक्कास वास होता. असली पेंड खायला फार गंमत येते. अगदी बर्फी नाही तर गुडी शेव खाल्ल्यासारखी. पण ती होती पत्र्याच्या खोलीत आणि खोलीला तर कुलूप होतं. आता कसं करावं, आता कसं जावं. शोधक दृष्टीने मी इकडे तिकडे पाहिले. खोलीला लागून जो उकिरडा होता त्याच्यावरच खोलीची खिडकी होती. त्यातून आत घुसणे जमले असते, कारण खिडकीच्या पट्ट्या लाकडी होत्या, पावसाच्या पाण्याने कुजलेल्या, जरा ओढल्या की काडकन मोडणाऱ्या, भिंतीवरच्या खुंटीला लोंबकळले की सहज हाताला येणाऱ्या. पाटी दप्तर बाजूला ठेवले, खुंटीला हात बळकट ठेवून मी खिडकीची पट्टी ओढली आणि लोंबकळू लागलो. फटकन आवाज होऊन पट्टी मोडली. आत जायला तेवढं पुरेसं होतं. हिसक्यासरशी झेप घेऊन आत उडी टाकली. त्या बाजूला कडबा होता. काहीच भीती नव्हती. कडब्यावर उडी टाकल्यावर गप्प दिशी आवाज आला. मी घाबरलो. जर बाला तो ऐकू गेला तर तो माझी हाडच मोकळी करायचा, कारण त्या खोलीत तो कुणाला जाऊ द्यायचा नाही. कानोसा घेत मी गप्प दबून राहिलो. बाहेर कुठे काही गडबड नव्हती. सगळे कसे निवांत होते. थोडा कडबा विस्कटला होता, तो मी परत शेजेने लावून ठेवला. अंग झाडले आणि पलीकडच्या शेंगदाण्याच्या पेंडीवर आशाळभूत दृष्टी टाकली. खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात पेंडीचा ढीग उताणा घातला होता आणि त्या ताज्या पेंडीचा खुमासदार वास खोलीभर पसरला होता. एक वरचाच तुकडा उचलून मी तो मोडायचा प्रयत्न केला, पण मोडता मोडेना. कितीही जोराने ओढले तरी अगदी बारकासा तुकडाच हाती यायचा. कुऱ्हाड जवळच होती, पण ती आवाज करणारी भानगड होती ना, ते धोक्याचं होतं. नुसत्या हाताने काही तुकडा पडत नव्हता. शाळेची वेळ होऊन गेली होती. बाहेर येण्याची शक्यता होती. अशा स्थितीत तिथे फार वेळ राहणेही धोक्याचे होते. शेवटी तुकडा पाडायचा नाद सोडून दिला आणि पेंडीच्या ढिगाखालीच हात घातला. ढिगाखाली तुकडे पडलेले असतात, तेवढे मिळाले तरी काम झाले. मूठ भरून बाहेर काढली. काही तुकडे आणि बराचसा चुरा हाती आला. चुरा तोंडात कोंबला. तुकडे चड्डीच्या खिशात टाकले आणि पुन्हा लोंबकळून उकिरड्यावर हळूच उडी टाकली. पाटी दप्तर उचलले, आवाजाचा सावट घेतला आणि तोंड हलवीत बाहेर पळालो. शाळेकडे चालू लागलो. थंडी अंगाला चावत होती. माणसे शेकोटी करून बसली होती. अंगावर कांबळी घेऊन आणि तोंडावरनं धोतर घेऊन हात पुढे करून ऊब घेत होती. मी रस्त्याने चाललो तशी एकाने हटकण घातली, ए भाईगुड्या. पाटी दप्तर सांभाळून मी त्याच्याकडे बघू लागलो. तोंडातला पदार्थ पटकन गिळून म्हणालो, काय रे, ये की शाकायला. नग, मला साळाला जायचंय. अरे ये रे, मोठा साळ जाऊन बालिस्टर होणार आहेस, हा माहिती की. अरे तुझ्या डोळ्यात कुणी साळा बघितली का? मला ते बोलणं पटलं. कुणालाही पटण्यासारखंच ते बोलणं होतं. पटत नव्हते काय ते आमच्या आईलाच. ती मला शाळेत जायला लावायची आणि बा काही बोलायचं नाही. बोललाच तर खेकसून बोलायचा. पण आज ज्याने बोलावले होते तो आमचा पाहुणाच होता. त्याच्यासाठी शाळा थोडा वेळ बुडवायला काही हरकत नव्हती. असं करून मी शेकोटीपाशी गेलो आणि हातापायाचे तळवे गरम करीत बसलो. खरे म्हटले तर त्याने बोलावेपर्यंत माझ्या थंडीकडे लक्षच नव्हते. आता शेकायला लागल्यावर थंडी अंगाला लागली. मी काकडू लागलो. असा थोडा वेळ बसलो. दिवस थोडासा वर आला. मग उठलो. मुकाट्याने शाळेकडे निघालो. फार उशीर झाला म्हणजे मारच बसायचा. फार मारकुटा होता आमचा मास्तर. शाळेकडे चाललो तसे डोके चढल्यासारखे झाले. ठणकू लागले. आतल्या आत फिरल्यासारखे झाले. डोळ्यांपुढे अंधारी आली. रस्ताही नीट दिसेना. अंग कसं हिंदकाळू लागलं. कसली तरी गुंगी आल्याप्रमाणे वाटू लागलं. काही कळेना. रस्ता पुढे पळत गेल्यासारखा दिसला. अंगाचा तोल सांभाळीत कसा बसा शाळेत आलो.
वर्ग सुरू झाले होते. खाली थोरले मास्तर लांब बाजूला बसून टेबलावर काहीतरी लिहित होते. त्यांच्या रुमालाचा शेव सुटून तो नाकापुढे लोंबत होता. वर आमचे मास्तर गणित सांगत वर्गातनं हिंडत होते. त्यांच्या हातात छडी होती. डोळे गच्च मिटून आणि सरळ चालण्याचा प्रयत्न करीत मी वर्गात शिरलो. आता डोके जरा जास्तच भणभणू लागले होते. मग मास्तरांचे शब्द कानांवर पडले. हे आले बघा रावसाहेब. डोळे चोळून मी पुन्हा नीट बघितलं आणि भयंकर आश्चर्यच वाटलं मला. मास्तरच नेहमीप्रमाणे सरळ उभे नव्हते, उलटे झाले होते. म्हणजे डोके खाली आणि तंगड्या वर. आणि तरीही त्यांच्या हातात धरलेली छडी सरळ होती. ती सारखी परिचित होते. चेहरा मात्र नेहमीसारखाच रागीट दिसत होता. आज मास्तरांनी काय गंमत केली? आमचा मास्तर पुष्कळ साडे शिटलीचा होता, पण ही मजा आम्हाला त्याने कधी दाखवली नव्हती. वर्गातील मुले ही गमतीशीर बसली होती. कुणी उलटे बसले होते तर कुणी तिरपे असं कलंडले होते, कुणी वाकडे झाले होते, कुणी आडवे, कुणी उभे. मोठेच मजेशीर. मला एकदम ही करून हसायलाच आले. दात बाहेर काढून मी खिदळू लागलो. का रे धायगुड्या, उशीर का केलास? उलटा मास्तर तोंड डुगारून म्हणाला. काय होते ते मला कळेनाच. त्यांचे बोलणे ऐकू येत होते, समजत होते, पण नीट समजत नव्हते. नकळत मी पुन्हा असं करून हसू लागलो. रोज उशिरा यायला सोकलायस रे तू? थांब भडव्या, तुला उलटाच टांगतो. अरेच्छा, म्हणजे असे होते काय? सगळीच पोरे आज उशीर आलेली दिसत होती, तरीच त्यांना उलटे करून वर्गात लटकून ठेवले होते. हा, आत्ता आलं लक्षात. का दातखिळ का बसली? बोल की, उशिरा का आलास? मी खिदळलो. मार पाहिजे का? थांबले का, असं ऐकायचं नाहीस तू. तुला खरंच खुंटीला उलटाच टांगतो. एकदम हातावर सपकन छडी बसली. डोळ्यांपुढे एकदम काजवेत चमकले. पुन्हा अंधारी आली. डोके जास्तच गरगरायला लागले. कशाचा काही मेळच लागेना. मास्तर, ही मुले, वर्ग, शाळा, कशाचाच संदर्भ लागेना. काय हे सगळे इथे कशासाठी जमलेत? आपलं इथं काय काम आहे? काहीच समजेना. मग मागे सरकत सरकत भिंतीचा आधार घेतला. सदराचे टोक उचलून नाकावरून फिरवले आणि नाक मोकळे केले. डोके हलवून हलवून ते नीट करण्याचा प्रयत्न केला, पण नकळत तो झुलतच राहिलं. कचकड्याच्या चित्रांचे हलते ना, अगदी तसं. मला ते जाणवत होता, आणि तरीही ते आवरता येत नव्हतं. अजून मास्तर उलट्या तंगड्या करूनच उभे होते. मला पुन्हा हसू यायला लागलं. त्यामुळे परत अंगावर सप्पासप छड्या बसल्या. हसायला काय झालं रे तुला, बेशरम कुठला? माझे डोळे धुंद झाले होते. नीट दिसेना म्हणून मी डोळे वटारून म्हणालो, पण मास्तर काय, आज तुम्ही उलट्या तंगड्या करून कसे काय उभे राहिले? त्याबरोबर पोरे फिसफिस करून हसली. मला नीट दिसत नव्हते, तरी पण त्यांच्या हसण्याचा आवाज चांगला ऐकू आला. आत्ता मात्र मास्तरांनी दम खाल्ला नाही. उलटे असूनही ते सरळ चालत आले. हातात छडी घेऊन आले आणि दाती खाती येऊन त्यांनी सपासप छड्या ओढल्या. अंगावर जसे वळ उमटू लागले तसा मी केकाटू लागलो. जागच्या जागीच नाचू लागलो. डोके किंचित उतरले. ठणकणारी पाठ आणि हात दाबून धरीत मेलो असं करून मी पळालो आणि सगळ्या वर्गातनं पळत सुटलो. मी कुठे पळतोय ते माझं मलाच कळत नव्हतं. त्यामुळे तिघा चौघांच्या पाट्यांवर पाय देऊन मी त्या अगदी निकामी केल्या. एक दोन धावती माणसं आणल्या आणि काहींचे कपडे रंगीत केले. काही जणांना पालथं पडलं आणि काहींना त्यांच्या उरावर बसवलं. मास्तरही माझ्या पाठीमागे पळत होते. त्यांच्या पायांमधून दोनदा पळालो आणि एकदा त्यांनाच खोडा घातला. शेवटी दबेल दिशी फळ्यावर जाऊन आदळलो आणि सापडलो. नाकातला पातळ प्रकार फळ्यावर इकडे तिकडे झाला. डोके मात्र एकदम सणकले. आता थोडेसे नीट दिसू लागले. मास्तरांनी बकोटीला धरून मला उभं केले. त्याबरोबर मी एक गुच्छी त्यांना अशी ठेवून दिली की ते एकदम किंचाळलेच.
मग तोंड लाल भडक करून त्यांनी खन्न दिशी अशी थोबाडीत लगावली की तशा अंधारातही माझ्या डोळ्यांसमोर एकदम तारेच चमकले. मग एकामागून एक त्यांनी अशा कानसुलात लगावल्या की या मी एकदम ठिकाणावर आलो. मारता मारता त्यांचा हात माझ्या चड्डीच्या खिशावर गेला. त्या फुगलेल्या खिशावर हात ठेवून ते गुरगुरले, काय दारू बिरू पिऊन आलास की काय आज? हा? आणि हे खिशात काय आहे रे खडकू? मास्तरांनी खिशावर हात ठेवला की आम्हाला फार भीती वाटत असे, कारण ते खिशातला पदार्थ ताबडतोब जप्त करीत असत. आणि तो नुसता जप्त होत नसे, आमच्या देखत मास्तर तो स्वतःच खात बसत. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारल्याबरोबर मी घाबरलो. खिसा एकदम सोडून घेऊन म्हणालो, काय नाही बा, खायला आणलंय. खायला? काय बघू? बघू. पेंड आहे. पेंड? गाढवा, तू काय म्हैस आहेस काय पेंड खायला? असे मास्तर म्हणाले खरे, पण ते जरा विचारात पडल्यासारखे दिसले. कसली पेंड? माझ्या बापाची. त्याबरोबर पुन्हा एकदा पोरे कुदकन हसली आणि इकडे माझी पाठ हुळहुळी झाली. आई 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 असं करून मी ओरडलो, कसली पेंड बोल, चावटपणा करू नकोस रे. खरं तर मी उत्तर बरोबर दिलं होतं, पण मास्तरांना आवडलं नाही. त्याला काय करायचं? शिवाय नीट बरोबर उत्तर द्यायला आज जरा वेळ लागत होता. शेंगदाण्याची. ध्यानात आल्यावर मी सांगितलं. शेंगदाण्याची? मास्तर उत्सुकतेने म्हणाले, बघू, काढ बरं बाहेर. मी मोठ्या नाखुशीने खिशातले बारीक सारीक तुकडे, चुरा तो काढून टेबलावर ठेवला. मास्तरांनी चुरा आपल्या तोंडात टाकला, तुकडे खिशात ठेवले. मग मला कर्कश आवाजात सांगितले, हा जा, जाग्यावर जाऊन बैस. मी डोळे ताणून नीट बघत बघत जाग्यावर गेलो. डोळे घट्ट मिटून डोक्यातील ठणका बंद होतं का ते पाहिलं. मग मास्तरांनी आम्हाला एक गणित सांगितले आणि आपण टेबलावर तंगड्या टाकून खिशातले पेंडीचे तुकडे चघळत बसले. आम्ही मुकाटाने गणित सोडवू लागलो. थोड्या वेळाने मास्तर अंग हिंदकाळून उभे राहिले. म्हणाले, झाला का रे इतिहास लिहून? इतिहास? त्यांनी तर आम्हाला गणित सांगितले होते. एक पोरगे उठून उभे राहिले, मास्तर, गणित, इतिहास नाही. गणित कुठलं आलं रे? इतिहासच. ते खेकसून म्हणाले, इतिहास तर इतिहास, बरेच झाले. मला तर पाटीच नीट दिसत नव्हती आणि आकडे मांडून मी ते खिशात हुडकत बसलो होतो. सांगा, शिवाजीने कसा ठार मारला? कोणाला? पोरांनी ओरडून विचारले. खरंच? कोणाला बरं? मास्तर एकदम गोंधळून गेलेले दिसले. कोणाला रे धायगुडे? त्यांची नजर माझ्यावर पडली. मुंडीला हात लावून मी उठलो आणि आठवू लागलो, पण काही ध्यानात येईना. सगळा कसा गोंधळ झाला होता डोक्यात. असे काय झाले होते की आज? पण काहीच नीट समजत नव्हतं, नीट कळत नव्हते. शिवाजी, शहाजी, जिजाबाई. हा, जिजाबाईला. मी एकदम चुटकी वाजवून आनंदाने ओरडलो, बरोबर. मास्तर डोके पुढे मागे झुलवून म्हणाले, नाही मास्तर, जिजाबाई नाही, अफजुल खान. पहिल्या नंबरचे पोरगे उठून म्हणाले, अफजुल खान? मास्तर विचारात पडून म्हणाले, नाही रे, मला वाटतं मुलांनो जिजाबाईच. पण असेल, अफजुल खानही असेल. असो, बरं, कसं काय मारलं? तेवढ्यात दुसऱ्या एका पोराने नेहमीची तक्रार केली, मास्तर, यानं मला चिमटा काढला. मास्तरांनी टाळ्या वाजवल्या. अगदी बरोबर, अफजुल खानाला चिमट्यात धरून ठार मारलं. समजलं की नाही? आपल्या स्वयंपाकघरातला चिमटा आणला आणि त्यात त्याला असा दाबला म्हणताय, 2 तुकडेच, कांडकच उडवलं. दुसरी बात नाही, अशी खोड मोडली त्याची, पुन्हा काही तो शिवाजीच्या वाटेला गेला नाही. माझे डोके हळूहळू ठिकाणावर येत होते. आतले लोळ कमी होत होते आणि चालले त्यात काहीतरी चुकते आहे
असे अंधुक अंधुक वाटत होते. बावरून मी मास्तरांच्याकडे पाहत राहिलो. मास्तर आता मोठे खुशीत आल्यासारखे दिसत होते. मघाच्या रागाचा कुठे ठाव ठिकाणा नव्हता. काहीतरी गमतीदार आनंदाने त्यांचा चेहरा खुलून निघाला होता. डोळे मिस्किल झाले होते आणि अगदी लुकलुकत होते. ते सर्कशीतल्या विदूषकासारखे मज्जेदार दिसत होते. फक्त नाकावर तांबडा रंग तेवढा नव्हता. गहिवरलेल्या आवाजाने ते बराच वेळ काहीतरी पुटपुटत राहिले. काय बोलले देव जाणे, आम्हाला काही कळलं नाही. मग टेबलावर बसून त्यांनी मांडी घातली. आम्हाला म्हणाले, ए पोरांनो, उभे राहा जरा. आम्ही उठून उभे राहिलो. हा, मी गाणं म्हणतो हा आता इतिहासातलं. तुम्ही सगळे टाळ्या वाजवा काय. सर्वांनी माना हलवल्या. टाळी वाजवण्यासाठी हात सज्ज केले. मग कानावर एक हात ठेवून दुसऱ्या हाताने टेबलावर ठेका धरून मास्तरांनी गायला सुरुवात केली. पोवाडेवाले करतात ना, अगदी तसे. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला. हा, हे गाणे कुठल्या तरी सिनेमातले होते. कुठल्या काय की, पण सिनेमातले होते हे नक्की. इतिहासातले नव्हते. पण आपल्याला काय, टाळ्या वाजवायचे काम. तीच तीच ओळ पुन्हा पुन्हा घोळून मास्तर ओरडले, लेकांनो, टाळ्या काय वाजवत बसलात नुसते, म्हणा माझं बरोबर हा. काठेवाडी घोड्यावरती. आमच्या गाण्याने आणि टाळ्या वाजवण्याने सगळी शाळा गजबजून गेली. गाणे म्हणायला मोठे मजेशीर लागत होते. पण मास्तर पुढची कविता सांगतच नव्हते. तेच तेच म्हणत होते. असले कसले लेखाचे चमत्कारिक गाणे, त्याला पुढची ओळच नव्हती. छुत त्याच्या. मध्येच मगाचे पहिल्या नंबरचे किडमिडीत पोरगे धडपडून म्हणाले, पण मास्तर, इतिहासात कुठे हे गाणं दिलंय. मास्तर पेंगायला लागल्यासारखे दिसत होते. त्यांचे डोळे लवकर उघडता उघडेनात. दचकून एक डोळा उघडून ते म्हणाले, हा, इतिहासातलं नाही. कोण म्हणत. मी मगाशी कुणाला ठार मारलं बरं. अफजुल खानाला. आत्ता मला बरोबर उत्तर आले. बरोबर. तर अफजुल खानच हे गाणं म्हणून दाखवतो. कोणाला, तर शिवाजीला. समजलं. अफजुल खान शिवाजीला गाणे म्हणून दाखवतो. असे कुठे आमच्या इतिहासात मुळीच नव्हते. एकूण तो मोठा गाणारही होता काय. असेल, मास्तर खोटे कशाला सांगतात. मग मास्तरांनी आपल्या नेहमीच्या, म्हणजे आपण शिव्या देताना काढतो ना, तशा आवाजात पुन्हा गाणे सुरू केले. आम्ही टाळ्या वाजवीत उभे होतो. तेवढ्यात थोरले मास्तर खालून वर्गात आले. एकदम अगदी आवाज न काढता. त्यांचा चेहरा लालबुंद दिसत होता. मग रागावले होते काय की, कुलकर्णी मास्तर. त्यांनी अशा आवाजात हाक मारली की आम्ही सगळे गपचीप होऊन टाळ्या वाजवायचे थांबलो. आश्चर्याने बघत उभे राहिलो. थोरले मास्तर मग टेबलाजवळ गेले. आमच्या मास्तरांच्या दंडाला धरून ते म्हणाले, अहो कुलकर्णी मास्तर. मास्तर पेंगलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत म्हणाले, काय. आणि त्यांनी एकदम थोरल्या मास्तरांचे नाकच ओढले. त्याबरोबर थोरले मास्तर एकदम किंचाळले. मग रागावून ओरडले, अहो काय म्हणता काय आहात. मास्तर डोके झाडून म्हणाले, हा, हे आपलं काठेवाडी घोड्यावरती. काठेवाडी घोड्यावरती हा काय चावटपणा आहे. चावटपणा नाही, गाणं आहे छान. मास्तर वेडेवाकडे हातवारे करून म्हणाले. मग त्यांनी हेडमास्तरांच्याच गळ्यात हात टाकले आणि त्यांच्या अंगावर आपला खांदा टाकून लाडीकपणाने म्हणाले, हेडमास्तर, तुम्ही काठेवाडी घोडा आहात. हं? असं करून हेडमास्तर बाजूला सरकले. खरच तुम्ही काठेवाडी घोडा आहात. आईच्या, मला पुढ्यात घ्या ना तुमच्या. हट. हेडमास्तर घाबरून म्हणाले, असं काय करता, घ्या ना हो, पुढ्यात घेणार ना गडे. मास्तर म्हणाले आणि त्यांनी पुन्हा त्यांच्या गळ्यात हात टाकले. थोरल्या मास्तरांनी हात एकदम झटकून टाकले. त्याबरोबर ते टेबलावरून गडगडत खाली आले. जमिनीवर तसेच पडून राहिले. हल्ले नाहीत, बोलले नाहीत. मास्तर मेले बिले तर नाहीत ना.
आम्ही घाबरून त्या दोघांकडे बघत राहिलो. मास्तरांच्या खिशातून पेंडीचे तुकडे इकडे तिकडे बाहेर पडले होते. ते हेडमास्तरांनी उचलून हातात घेतले. मग गड्याला हाक मारली. तो आला तसे त्यांनी त्याला मास्तरांना आतल्या खोलीत न्यायला सांगितले. दोघांनी मिळून मास्तरांचा तो लगदा आत हलवला. त्यांच्या तोंडातून फेस गळत होता. मला संशय आला. कुत्र्याला गोळी घातली म्हणजे मरताना ते असेच फेस गाळीत असते. मग मी मोठ्या नम्रतेने हेडमास्तरांना विचारले, मास्तर मेली की काय? त्याबरोबर हेडमास्तरांनी फड्ड दिशी माझ्या मुस्काडीत दिली. मी जगातल्या विपरीत न्यायाचे आश्चर्य करीत गाल चोळू लागलो. मग हेडमास्तर करड्या आवाजात म्हणाले, जा रे पोरांनो घरी, आज तुम्हाला सुट्टी. या पट्टे. पाट्या दप्तरे उचलून आम्ही भराभरा पळालो. रमत गमत गप्पा मारीत सावकाश घराकडे चाललो. भुकेची आठवण झाली. तसे मात्र उचलत्या पाऊंडाने आलो. आता घरी गेले की आईला आधी खायला मागायचे. आपल्याला कशी चक्कर आली घटकाभर तेही सांगायचे. मास्तरांची गंमतही सांगायची. आज त्यांनी शिकवलेले गाणे ही तिला म्हणून दाखवायला हरकत नव्हती. काय बरे होते ते गाणे. हा, काठेवाडी घोड्यावरती. घराकडे आलो आणि बघितलं तर घरासमोर गल्लीतल्या माणसांची गर्दी जमली होती. लोकांतून वाट काढून मी घरात गेलो. पाटी दप्तरे ठेवले. बघितलं तर आई रडत बसली होती. आजूबाजूला गल्लीतल्या साळकाया माळकाया बसल्या होत्या. तिची समजूत घालीत होत्या. येईल सुटून, तू नगच रडू. उगी का टाकुरा धरून बसलीयास, त्यानं काय होतं या बरं. मस्त तुझा नवरा खंबीर हाय, तू का काळजी करतीस ग. सुटून येईल? कोण? कुठून? मला काही समजेना. बाहेर येऊन जमलेल्या माणसांना विचारले, काय झालं? एक जण आंबट तोंड करून म्हणाले, तिला माहित नाही काय, हॅटल्या काय, अरे तुझ्या बाला नेलं की पोलिसांनी धरून. हा, ते कशा बाई? गांजा सापडला त्या काडब्याच्या खोलीत, पेंडीत ठेवला होता म्हणून. बेकायदा ऐकत होता, सापडला, धरला आणि न्याला. मग बाजूला बसलेला एक तांबड्या डोळ्यांचा म्हातारा म्हणाला, वय र बाबा, वय नेला की र तुझ्या बाला धरून. एकता मोठा गांजा, पण समदा तुडीवला मोडद्यांनी. ते ऐकून मला काही विशेष वाटलं नाही. आमचा बाप खंबीर होता, त्याची काळजी नव्हती. पण भीती एवढीच वाटली की मास्तरांच्या खिशातून पडलेले तुकडे हेडमास्तरांना आवडले तर काय घ्या. ही होती आपली आजची कथा, माझ्या बापाची पेंड. आशा करते की तुम्हाला कथेचं वाचन नक्कीच आवडलं असेल. तुमच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी नेहमीप्रमाणेच उत्सुक आहे. नक्कीच कमेंट्समध्ये मला तुमचे रिव्ह्यूज सांगा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.